ज्येष्ठ संगीतकार श्रीधर फडके यांनीही आशाताईंसोबतच्या अनेक आठवणींना उजाळा दिलाय. संगीतकार श्रीधर फडके यांनीही आशा भोसले यांच्या आठवणींना उजाळा दिलेला आहे. खरं तर ही खऱ्या अर्थानं चटका लावून जाणारी गोष्ट आहे जी आज समोर आली आहे आणि ज्या ज्या लोकांना सहवास लाभला, ज्यांनी ज्यांनी कामं केली आहेत त्यासाठी तर हा खरंच दुःखद गोष्टी आहे. श्रीधर काका, खऱ्या अर्थानं आज आम्हा सगळ्या चाहत्या वर्गांसाठी हा अनुभव कधीच नाही हवा असं वाटत होतं. आशाबाईंचं जाणं हे चटका लावून जाणारच आहे. सकाळपासून जेव्हा तुमच्यापर्यंत ही गोष्ट पोचली आहे, काय भावना आहेत? आता भावना व्यक्त करायला देखील शब्द अपुरे पडते. इतकं प्रचंड मोठी पोकळी निर्माण झाली आहे. संपूर्ण जगात जिथे जिथे भारतीय संगीत ऐकलं जात आहे तिथे तिथे पोकळी निर्माण झाली असं मला वाटतं. आणि कसं गावं हे त्यांच्याकडनं खरं शिकलं पाहिजे. म्हणजे सुगम संगीत किंवा भावसंगीत जे आहे ते त्यांनी कसं गायलंय. प्रत्येक ज्या सिनेमातली समजा गाणी असेल तर त्या सिनेमातली कॅरेक्टर काय आहे, तिचं व्यक्तिमत्व कसं आहे, ती कशा प्रकारे गाणं सादर करेल, तो म्युझिक डायरेक्टर सांगेल त्याप्रमाणे. पण त्यात स्वतःचा ॲड केलं पाहिजे ना. ते सगळ्यात महत्त्वाचं आशाबाईंचं आहे. उत्तम आवाज, पण आवाजातले ते वेगवेगळे त्याचे ते चढउतार इन द सेन्स की एका प्रकारचा आवाज काढायचा, दुसऱ्या गाण्यात दुसरा आवाज काढायचा. बर्मन पंचमदांच्या गाण्यात बघा ना त्यांनी किती वेगळे केले, SD बर्मनच्या गाण्यात केले, शंकर जयकिशनच्या गाण्यात केले, नय्यर साहेबांच्या गाण्यात केले, आणि हिंदीमध्ये आणि मराठीमध्ये बाबूजींच्या अनेक, बाबूजी काय आणि खळे साहेब सगळ्यांचेच, देवसाहेब. पण महत्त्वाचं हे आहे की शिकाऊ वृत्ती आहे. मी काही नुसतं गाणं सादर करत नाही आहे, ते गाणं उभं राहिलं पाहिजे आपल्या आवाजातून, हे त्यांचं होतं. तसे जे मोठे मोठे गायक का झाले, सगळे गायक गायिका, त्याचं ते कारण आहे. आणि त्यातल्या आशाबाई असं आपला ध्वज घेऊन उभ्या होत्या मोठा, असं मला वाटतं. आज आम्ही अनेक कलाकारांशी बोलतो आणि अनेक कलाकार त्यांच्या अनेक आठवणींचा उजाळा करतात. खरं तर बाबूजींसोबत असंख्य गाणी, आणि मी फिलेपार्लाला एका कार्यक्रमाला भेटलेलो जेव्हा खरं आशाबाईंची मुलाखत होती तेव्हा बाबूजी आणि तुमच्या संगीताचं वेगळेपण देखील आशाबाईंनी सांगितलं होतं. तुमच्यासोबतही त्यांनी काम केलं. हा अनुभव कसा काय होतो? सोबत काम केलं उलट. कारण काय आहे की त्यांना पहिल्यांदा माझं पहिलं गाणं त्या गायलेलं आहेत. म्हणजे चित्रपटातलं बाबूजी आणि त्या पिटे अंधारस जाळे, हा माझ्या दृष्टीने फार महत्त्वाचा एक आशीर्वादच होता, दुसरं काही नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या गाणं गायल्यानंतर, श्रीधर हा तुझा पहिला चित्रपट आहे ना, म्हणून मी मानधन घेणार नाही असं म्हणाले. आणि मग ते निर्माते देखील इतके चांगले की त्यांना एक लक्ष्मीची मूर्ती दिली, त्यांच्या देवघरात आहे असं म्हणतात आशाबाईंच्या. आणि फार आमचे घरचे संबंध, त्यांनी मला अगदी लहानपणापासून पाहिलेलं आहे. पण खूप फडके साहेबांबद्दल आदर, माझ्या आईबद्दल प्रेम. घरी आल्या की आधी स्वयंपाकघरात जाऊन आईशी गप्पा मारणार. आणि इथे आले होते या घरी. मी म्हटलं या नाही या. मग म्हटलं चहा कॉफी काय घेणार? अरे मला भूक लागली आहे, मला पोळी भाजी खायची आहे, मला बघा तू किचन दाखव, स्वयंपाकघर दाखव. मी घेऊन गेलो. म्हटलं हे असं छोटंसं आहे. हां आता ठीक आहे, आता बस आता मला पोळी भाजी आण. मी सगळ्या सांगून ठेवलंच होतं घरी. पटापट हा जो म्हणजे अगदी जी घरगुती वातावरण, अगदी एकदा त्या, आणि त्या अशा थोड्याशा बाहेर नेहमी रागवायच्या आणि मला बोलायचंच नाही माझ्याशी. 2-2 वर्ष बोलल्या नाही. मला म्हटलं अहो काय झालं काय? एक दिवस फोन आला, श्रीधर काय नाही, तुम्ही माझ्याशी म्हटलं बोलत नाही 2 वर्ष झाली का? अरे काय झालं माहिती आहे का, त्या तुझी गाणी एवढी कठीण असतात म्हणून मला त्याचा त्रास झाला म्हणून मी रागवले. आणि म्हणून म्हटलं आता ये तू माझ्याकडे, आता जेवायलाच ये म्हणलं. मी गेलो होतो. असे आमचे संबंध होते. आपण नेहमी म्हणतोय की आशाबाईंची असंख्य गाणी आहेत. म्हणजे मी आताच उल्लेख काही लोकांसमोर केला की युवती मना पण त्याच गातात, इकडे रेट्रो सॉंग्स पण त्या गातात, तुम्हाला तरुण आहेत पण त्याच गातात. काय वेगळे पण जाणवतो तुम्हाला त्यांच्या आवाजात? कारण हे लेजंडरी आहेत, हे ग्रेटनेस आहे. त्यांचं ते व्यक्तिमत्वच तसं आहे ना की, आणि अभ्यास आहे, नुसतं व्यक्तिमत्वाने अभ्यास आहे आणि प्रतिभा आहे. आता बाबूजींची किती गाणी, जीवलगा कधी रे येशील तू, कसं गायले बघा. ते 5-4 रागात गाणं आहे. त्या बरोबर त्या रागात ते तान घेऊन बरोबर यमनमध्ये परत येणं. किंवा बाबूजींचे का रे दुरावा घ्या, एकाच या जन्मी जणू घ्या, अनेक गाणी आहेत. आणि ती मास्टर पीसेस आहेत सगळी गाणी. कसं असतं की कवी कविता लिहितो, काव्य लिहितो, संगीतकार त्याला चाल बांधतो, आणि ते गाणं लोकांपुढे येतं कोणामुळे? ते गायक किंवा गायिकेमुळे. ती जर अशी भक्कम असेल ना तर ते गाणं लोकांना आवडतं.
एक शेवटचा प्रश्न विचारेन आणि खऱ्या अर्थानं ही पोकळी कधी न भरून येणारी आहे. आज सगळेच लोक ते म्हणतात, तुम्ही पण ते म्हणाल, कारण आठवणींचा उजाळा तुम्ही सुद्धा देतात. पण या वयात जाऊन सुद्धा 90च्या वर्षात त्यांनी लाईव्ह परफॉर्मन्स बीकेसीला 3 तासात देणं, या एनर्जीबद्दल काय सांगायचं? अहो त्यांची अफाट एनर्जी आणि ते सगळं दही होतं. मी तुम्हाला सांगू, 10 वर्षापूर्वी त्यांनी माझी गाणी रेकॉर्ड केली होती. 2013 मध्ये 80व्या वर्षी. मग हे बघा ना, आणि त्याला असं हे करून उभ्या राहिल्या आणि गायल्या की. खूप खूप धन्यवाद आमची बातचीत केला चित्रकार. खूप खूप धन्यवाद. तुम्ही बघू शकता, एकंदर पाहायला गेलं तर आज आठवणींचा उजाळा प्रत्येक जण देतोय. या आठवणी खरं तर राहिल्या आहेत, मात्र आशाभाई कायम आपल्यासोबत राहतील. हा माझ्यासोबत शिराय सातपुडा, मुंबई.